नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. उजनी वीर धरणातून पाणी सोडल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबाबाई पटांगण इथल्या व्यास नारायण परिसरात पूरस्थिती आहे. व्यास नारायण झोपडपट्टीतील अनेक घरं ही पाण्याखाली आहेत. व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं रात्रीच स्थलांतर करण्यात आलं. पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूलही पाण्याखाली गेला आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रवी लव्हेकर आता आपल्या सोबत आहेत. रवी, काय स्थिती आहे आता? सौरभ, बरोबर आहे. खरं तर 2 दिवसापासून उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यानंतर उजनी धरणातून आणि वीर धरणातून जवळपास लाखो क्युसेक्स पाणी खरं तर या भीमा नदी पात्रात सोडलं होतं. ते पाणी आज सकाळपासून खरं पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आहे. आपण जर बघितलं तर भीमा पात्रालगत असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीमधील जवळपास 40 ते 50 घरांमध्ये खरं तर पाणी शिरलं होतं. शेकडो लोकांना खरं तिथून स्थलांतरित देखील करण्यात आलं होतं. आता जर आपण बघितलं तर पाण्याची पातळी अजूनही वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नदी पात्रामध्ये जे पुंडलिक मंदिर आहे त्यासह असलेले विविध मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नदी पात्रात असलेले 12 घाट आहेत. त्या 12 घाटांवरती देखील पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खरं तर चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण वारकरी संप्रदायात महत्त्व असल्यामुळं हजारो भाविक खरं तर चंद्रभागेच्या पात्रात सकाळपासून स्नान करत आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाने दक्षता म्हणून खरं तर नदी पात्रात येऊ नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापन या 2 बोट खरं तर नदी पात्रात तैनात देखील करण्यात आलेले आहेत. आपल्याबरोबर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुनील वाळूजकर साहेब, कशा पद्धतीने आपण या पुरावरती नजर ठेवून आहात? वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळं भीमा नदी पात्रामध्ये सध्या 1,25,000 क्युसेस पाणी येते. दुपारपर्यंत कदाचित 1,80,000 पाणी येण्याची शक्यता आहे. जवळजवळ भीमा नदी पात्रात 12 घाट असून सर्व घाटांना या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. आता आपण बघू शकता की पुंडलिक मंदिर, जनाबाई मंदिर आणि चंद्रभागा ज्याच्या नावाने चंद्रभागा म्हणून ओळखली जाते असं चंद्रभागेचं मंदिर सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे. भाविकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत आहेत. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना आम्ही आवाहन करतोय वारंवार की कुणीही नदीपात्रात खोल पाण्यात उतरू नये. नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ती काळजी घेतोय. त्याचबरोबर जे झोपडपट्टीधारक आहेत, ज्या झोपडपट्टीमध्ये पाणी गेलेलं आहे अशा झोपडपट्टीमधील सुद्धा 70 कुटुंबांना आम्ही स्थलांतरित केलेलं आहे. त्याचबरोबर 1,80,000 जेव्हा क्युसेस पाणी होईल अन्य 4 झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा पाणी जाणार आहे. आणि हे सौरभ, आपण बघितलं असेल की येणाऱ्या भाविकांनी खरं नदी पात्रात आंघोळ करून असं आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर ज्या वेळेस भीमा नदी पात्रातून हे पाणी खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालं त्यानंतर पहिल्यांदाच चंद्रभागेनं धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. यापूर्वी खरं तर एवढं असं रौद्ररूप कधीच धारण करून चंद्रभागेने केलं नव्हतं. कारण वारकरी संप्रदाय चंद्रभागा नदी शांत आणि संत वाहते असं म्हटलं जातं. मात्र पंढरपूर आल्यानंतर हीच चंद्रभागा आता कशा पद्धतीनं रौद्ररूप तिनं धारण केलेलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आता बघू शकतो की हेच ते पुंडलिकाचं मंदिर आहे. अगदी सर्वात उंच मंदिर म्हणून खरं तर याकडे बघितलं तर ते देखील मंदिर आता अर्ध्याच्या वर पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही खरं तर विसर्ग वरून सोडला जातो असं सांगितलं जात आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढली जाईल असं सांगितलं जातं. मात्र प्रशासन आता त्या पद्धतीनं खरं तर दक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नगरपालिका प्रशासनानं पूर्णपणे खरं तर ह्या पुराती नियंत्रण ठेवून असलेलं देखील आपल्याला दिसतंय. नदीपात्रामध्ये कुणी येऊ नये असं अनाउन्सिंग वारंवार केलं जात आहे. तर कशा पद्धतीनं आपण झोपडपट्टी धारकांना स्थलांतरित केलेलं आहे? ज्या झोपडपट्टीमध्ये पाणी जाईल असं अपेक्षित धरून त्या 2 लाख क्युसेसच्या अंतर्गत जेवढं पाणी येईल अशा तिथल्या झोपडपट्टीधारकांना आम्ही या ठिकाणी हलवलं आहे. मठामध्ये, शाळामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या वतीनं सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण यंत्रणा आमची सज्ज झालेली आहे. जवळजवळ 100 ते 150 कर्मचारी यासाठी आम्ही तैनात केलेले आहेत. आणि प्रत्येक त्या स्थलांतरित झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आम्ही नगरपालिकेने करून दिलेली आहे. आणि महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यासाठी कार्यरत आहे. किती बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि कशा पद्धतीनं ग्रामीण भागातलं नियोजन असणार आहे? यामध्ये जवळजवळ नगरपालिका लगत असलेले जवळजवळ 6 ते 7 बंधारे या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं क्षेत्र पूरग्रस्त होतील अशा लोकांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि महसूल प्रशासन, माननीय प्रांताधिकारी साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, हे या ठिकाणी त्यांना सूचित करतायत की ज्यांना ज्यांना हे पूरग्रस्त होतील त्यांना स्थलांतरित करण्याचं काम मोठ्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे. किती घाट असे पाण्याखाली गेलेत? किती पाणी वाढण्याची काही शक्यता आहे का? आता सध्या 12 घाट पाण्याखाली गेलेले आहेत आणि जवळजवळ 1,80,000 क्युसेस पाणी दुपारी 5 ते 6च्या दरम्यान पंढरपूरमध्ये दाखल होऊ शकतं. तुम्ही आव्हान काय करता नागरिकांबरोबर भाविकांना?
जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं आम्ही भाविकांना वारंवार आवाहन करतोय, त्यात स्पीकरद्वारे सूचना देतोय की कुठल्याही भाविकांनी नदीपात्रात उतरू नये, कारण पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळं, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळं कदाचित जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आम्ही आमच्या 2 बुटीद्वारे, स्पीकरद्वारे लोकांना आम्ही वारकऱ्यांना सूचना देतोय की आपण खोल पात्रात उतरू नये म्हणून. आपण बघितलं असेल की ठीक आहे. सौरभ, खरं तर चंद्रभागा नदीनं आता रौद्ररूप धारण केलेलं आपल्याला बरोबर बरोबर बरोबर. नेमकी काय परिस्थिती आहे, प्रशासनाकडून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत, कसं लक्ष आहे प्रशासनाचं या सगळ्या स्थितीवर, ते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी धन्यवाद.